दिस इज पार्ट 2 ऑफ अ शॉर्ट ट्रिप टू कर्जत. तर इथे का आलो आहे ह्याचं कारण तर तुम्हाला समजलंच असेल जर तुम्ही माझा आधीचा व्लॉग बघितला असेल. नाउ लेट्स हेड स्ट्रेट टू दिस विठ्ठल रखुमाई मंदिर विच इज सिच्युएटेड इन दहिवली कर्जत. तर हे मंदिर ना 250 इयर्स आधी पेशव्यांनी बांधलेलं आणि दरवर्षी विठ्ठलाच्या पालखीच्या दिवशी ह्याला मस्त असं सजवलं जातं. इथे तुम्हाला एंटर करताच राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती भेटेल. मग आत जाताच नंदी आणि काशी विश्वनाथाचं शिवलिंग आहे. मग तिथून आत गेल्यानंतर सुंदर अशी विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आहे. तर आय थिंक सो ही एकमेव अशी मूर्ती आहे ज्यांची डोळे उघडे आहे. तर इथे आम्ही सर्व दर्शन वगैरे घेतलं आणि मग वळलो आपल्या जत्रेकडे. तर इथे ना मंदिराच्याच बाजूला ही जत्रा लागलेली असते आणि ती आठवडाभर असते. तर इथे वेगवेगळे गेम्स असतात, खायला पण असे खूप क्यूट गोष्टी असतात आणि त्यानंतर खाण्यासाठी पण बरेच गोष्टी भेटतील तुम्हाला इथे. तर आम्ही ना जत्रेला इथे पहिल्या दुसऱ्या दिवशीच आलो, तर त्यामुळे बरेचसे गेम्स आणि स्टॉल्स असे लागले नव्हते, बट स्टील वी एन्जॉयड. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही पोहोचलो एका हॉटेलमध्ये. सो दिस इज तलप रेस्टॉरंट इन कर्जत आणि इथलं फूड तर एकदम ऑसम आहे. ॲम्बियन्स पण एक नंबर आहे. इथे आम्ही ऑर्डर केलेलं मसाला पापड, सूप, चीज कॉर्न बॉल, पनीर स्टार्टर, फ्राईज, रोटी सब्जी अँड खिचडी. आणि येताच बघतो तर काय एकदम सुंदर रांगोळ्या रस्त्यावर काढलेल्या होत्या. मग मी पण लागली आपलं रांगोळी काढायला आणि इथे रांगोळी वगैरे तयार झाली. सगळं एकदम मस्त फटाके वगैरे फोडायला लागले कारण पालखी येत होती. मग पालखी आली दारावर, आम्ही पाया वगैरे पडून घेतलं, ओवाळलं वगैरे. अशा प्रकारे विठ्ठलाच्या दर्शनाने आमची कर्जतची ट्रिप सक्सेसफुल झाली. सो सी यू नेक्स्ट व्लॉग.